पुणेकरांवर पाणी 15 जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा, वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद राहणार. पुणे शहरातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलं आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग सेंटर, वाहन धुलाई केंद्रे तसेच स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महापालिकेनं नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट. खडेवारी आली त्यानुसार इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आपण पाणी कमी करावं. तर त्या अनुषंगाने आजची बैठक लागली होती. तर आम्ही पुणे महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना दिल्या आहेत की आपल्याकडचा पाण्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचंय. आणि परिस्थिती पाहता असं वाटतंय की आपल्याला पाणी कपात करावी लागेल. त्याचा निर्णय आम्ही पुढच्या आठवड्यात घेऊ. साधारण सोमवारपासून करावा लागेल असं वाटतंय. पण पाणी कपात होण्याआधी आपली जी काही तयारी करावी लागते ती करण्यासाठी वेळ हवाय. तर त्याच्या काही सूचना दिल्यात. त्यामध्ये वॉशिंग सेंटर्स मधलं पाणी कमी करावं लागेल, स्विमिंग टँक्सचं पाणी कमी करावं लागेल, जिथे पाण्याची गळती असते ते कमी करावं लागेल, जिथे पिण्याचं पाणी वापरलं जातं पिण्याच्या व्यतिरिक्त ते पाणी कमी करावं लागेल. काही ठिकाणी नवीन बांधकामाला पाणी तिथल्या लेबर कॅम्प्सला दिलेलं असतं, त्याच्यावरती एक नियंत्रण ठेवावं लागणार आहे सगळ्यांनाच. तर असे काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेत. त्याबद्दल आज आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलं होतं. तर पुणेकरांसाठी पाणी आपल्याला वाचवायचंय, पाणी कमी वापरायचं असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे. सेव्ह वॉटर कॅम्पेन आम्ही चालवणार आहोत सगळेजण मिळून. आणि पुणे शहराच्या नागरिकांनी सुद्धा स्वतःहून पाणी कमी वापरावं असं आव्हान मी आपल्या मार्फत करते. पाणी आता आपल्याकडे जो पाणी साठा आहे तो किती दिवस वापरायचा याचा अभ्यास आपण करतोय. आणि पाणी कपात आपल्याला पाणी कपातीला समोर जावंच लागेल. तर तो कधीपासून त्याच्या प्रशासन तयारी करेल. प्रशासनाला अवधी दिलाय माननीय महापौरांनी की यात पुढील 2 दिवसात तुम्ही त्याचा अहवाल सादर करा. परंतु पुणेकरांना आमच्या सगळ्यांचं आव्हान असणार आहे की आपल्याला पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. त्याची मानसिकता पुणेकरांनी पाणी कपातीला परवानगी दिली असं नाही. आपल्याला जर पाणी कपात करायची असेल तर प्रशासनाला अवधी दिला आहे तयारी करण्यासाठी. आणि मग पाणी कपात आपण करू शकतो का, आणि पाणी कपात करायची असेल तर झोन वाईज करायचं, कसं करायचं, एक दिवस आड कुठे करायचं, ह्या सगळ्याची तयारी झाल्याशिवाय आपण पाणी कपातीचा निर्णय घेऊ शकत नाही. सोमवारपर्यंत आपण त्यांना ही सगळी तयारी करायला सांगितलेली आहे. सोमवारच्या आधी हे सगळेजण आपल्याला सांगतील आणि मग त्याचा निर्णय आम्ही घेऊ. निर्णय तयारीचा आहे. पाणी कपातीला सामोरं जावं लागेल अशी स्थिती आहे. अल निनोमुळे एकदम कमी पाणी होणार आहे. पाटबंधारे खात्याचं म्हणणं आहे या आठवड्यातच पाणी कपात आपण चालू केली पाहिजे. परंतु माननीय महापौरांनी आयुक्तांना आज संबंधितांना सूचना केल्या आहेत की याची पूर्ण तयारी करा.